सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुपौर्णिमा निमित्ताने शिक्षकांचा सत्कार। चोपडा शहर पोलीस स्टेशन महात्मा गांधी शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा निमित्ताने पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलपे यांच्या मार्गदर्शनातून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील, प्राचार्य के.एन. सोनवणे यांच्या उपस्थितीत वसुंधराचे पूजन करून शिक्षकांचे फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज ज्या पदावर मी आहे, गुरुच्या शिक्षणातून एवढाच मोठा पदावर विराजमान झालो आहे। प्रत्येकाला गुरुशिवाय पर्याय नसतो। गुरुने घडवलेले संस्कार यातूनच आपल्याला गुरुच्या ज्ञानातूनच प्रकाश मिळत असतो। यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पोलीस स्टेशन येथील कर्मचारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। प्रभारी प्राचार्य डॉक्टर के.एन. सोनवणे सरांनी शाल व पुष्पे चोपडा तसेच धन्यवाद सर। सातत्याने साळवे साहेब आणि भुसारे सर आपल्याला त्यांनी वाचनाला सुद्धा सांगितलं। प्रथम वंदन करतो आणि मला वाटते की आतापर्यंत जे म्हणजे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, याच्या व्यतिरिक्त जो आयुष्यात म्हणजे जी घटना आपल्याला शिकवते, घडवते, ते सगळेच आपले गुरु आहेत। ते आईवडिलापासून सुरुवात होऊन ते सर्व इथपर्यंत येईपर्यंत पाटील सरांनी सांगितले की बाबा म्हणजे कोणती घटना जर गुरुशिवाय शक्यच नाही। आणि बरोबर आहे, मी सुद्धा इथपर्यंत जर आलो तर जर गुरूंचं मला जर सहकार्य किंवा जर त्यांचा मदत किंवा जे जर लाभलं नसतं तर मी सुद्धा इथपर्यंत येऊ शकलो नसतो। त्यामुळे मला आयुष्यात इथपर्यंत आणण्यात ज्या ज्या गुरूंनी प्रत्यक्षपणे मला मदत केली, त्या सर्व गुरूंना मी पुन्हा एकदा वंदन करतो। आणि जो आपला जो गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आपल्या माननीय म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जो कार्यक्रम चालू आहे, त्यात आपले DG साहेब आहेत, आपले SP सर आहेत, आपले IG सर आहेत, या सर्वांनी आम्हाला ज्या सूचना दिल्यात की बाबा या निमित्तानं म्हणजे जो पब्लिक आणि पोलिसांचा जो संपर्क किंवा जो आहे तो वाढला पाहिजे, जेणेकरून पोलिसांबद्दल भीती न वाटता आपुलकी वाटावी आणि आपल्या ज्या घटना आहेत, आपले जे सुखदुःख आहेत ते आमच्यापर्यंत जर आले तर आम्ही त्याचं निवारण करू शकू। आणि त्या म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला जर अशा घटना किंवा आपल्यात मिसळण्याची संधी मिळाली तर ते पुन्हाही आमचं म्हणजे सौभाग्य आम्ही समजू। आणि त्या निमित्तानेच आपल्या जवळजवळ महाराष्ट्रभर हे कार्यक्रम घेण्याबाबत आम्हाला आदेशित केलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही आपल्या संपर्कात राहणार आहोत। त्या निमित्तानं जसं आपल्या 112चा जो एक आपल्या याच्यात कार्यक्रम केलेला आहे किंवा एखाद्या महिलेला कुठली किंवा एखाद्याला काही घटना घडली असेल तर तात्काळ पोलीस जर मदत पाहिजे असेल तर आपण 112वर कॉल करू शकता। किंवा जसे आता सायबर फ्रॉड आहेत, या सायबर फ्रॉडच्या निमित्ताने जसे एक नंबर आहे आपला 1930, हा जर आपण तात्काळ जर केला तर त्याच्यावर जर आपला रिप्लाय केला तर किंवा तक्रार जर नोंदवली तर ती आपले जे सायबरसारखे जे गुन्हे आहेत ते आपण प्रतिबंध करू शकतो। किंवा जी गेलेली रक्कम आपल्याला तात्काळ कशी परत करता येईल किंवा परत मिळेल, यासाठी जनतेनं जागरूक होणं खूप गरजेचं आहे। आणि त्यामुळेच आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही आपल्या सरांचे मार्गदर्शन करून सरांच्या आशीर्वादाने किंवा आपल्या संस्थेच्या आशीर्वादाने जो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली, मी ती सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। जय हिंद।